राज्यात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने राज्य शासनाने मंदिरं खुली केल्याने खानदेशातील कुलस्वामिनी 3.5 पीठातील अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेचे मंदिर खुले झाले असून भाविक देवदर्शनासाठी येऊ लागले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत। जास्त गर्दी होऊ नये यासाठी देवीच्या दर्शनासाठी मोफत ऑनलाईन पासची सुविधा करण्यात आलेली आहे। ठराविक भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातोय। सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे अशी अनेक ठिकाणी फलक लावले आहेत। तसेच ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टँड लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी गडावरून मंदिरापर्यंत शेकडो पायऱ्या आहेत। 3 पायऱ्या सोडून उभे राहण्यासाठी चिन्हे तयार करण्यात आली आहेत। विना मास्क मंदिरात प्रवेश दिला जात नाही। मंदिराच्या गाभाऱ्यात माकडांचा धुमाकूळ दिसून येतोय, त्यामुळे लहान मुलांचे मनोरंजन होते। हे माकड भाविकांच्या हातातून पिशवी हिसकावून पळून जातात, त्यामुळे हातातील वस्तू भाविकांनी सावधगिरीने ठेवणे गरजेचे आहे। कोरोनाच्या भीतीमुळे सप्तशृंगी गडावर भाविकांचे प्रमाण कमी झाले आहे। पूर्वी दररोज 10 ते 15 हजार भाविक येत असत, परंतु भाविकांचे प्रमाण आता 2000 आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने देवदर्शनासाठी मंदिरं खुली केल्याने सुरुवातीचा आठवडाभरच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली। त्यानंतर भाविकांची संख्या कमी झाली आहे। पूर्वी गडावर येण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असायची, परंतु बोटावर मोजण्या इतकेच वाहन रस्त्यावर दिसून येत आहेत। शेजारील गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील सीमा सील केल्याने अन्य राज्यातील भाविक दर्शनासाठी येत नसल्याने स्थानिक व्यावसायिक व त्याचा परिणाम दिसून येत आहे। माझं नाव रोहित राजेंद्र दीक्षित, मी एक इथला व्यावसायिक आहे पितळी मालाचा। हे जे कोरोना पार्श्वभूमीवर जे राज्याच्या सीमा लॉक केलेल्या आहे, त्याच्यामुळं गुजरातची जी गुजराती पब्लिक आहे, बरं जे बाहेरगाव पर राज्याचे लोक आहेत ते सप्तशृंगी गडावर येण्यासाठी वंचित आहे। तरी शासनाने लवकरात लवकर राज्य सीमा चालू करून भाविकांना योग्य तो न्याय मिळावा। तर सप्तशृंगी गडावर सर्व जो आहे तो पूर्ण भाविकांच्या याच्यावर व्यवसाय आहे, तरी तो भाविक कमी आल्यामुळे सप्तशृंगी गडावर जो व्यवसाय आहे तो कमी प्रमाणात चालतोय। गडावर हॉटेल, लॉज, खानावळी खाली पडून आहेत। तसेच मंदिर नजीक पूजा विधीचे सामान, हळद कुंकू, नारळ, चुनरी, आहेर, देवी देवतांचे फोटो, पितळी व स्टीलची भांडी, पूजेचे साहित्य, खेळणी तसेच गडावरील प्रसिद्ध मिठाई स्टॉल या ठिकाणी दिसून येतात। असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। ग्राहकांची संख्या कमी असल्याने व्यवसाय कमी झाला आहे। माझं नाव काशीबाई निवृत्ती धनगर। काय परिस्थिती गडावरती? काहीच नाही, आता धंदेच नाही काही। याच्यामुळे या करोनामुळे एकदम बेकार परिस्थिती झाली आमची। हे बा रस्त्यावर दुकानं बंद करून ठेवले आणि रस्त्यावर लावलं पुढा पाड्या इकितो आम्ही। काहीच नाही। पहिले किती यायचे? पहिले गण भाविक यायचे, रोजचे 5000 10,000 अशी पब्लिक यायची। आता किती येतात? आता काय 500च्या बी पुढं येत नाही कोणी। भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी रोपवेची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। मंगळवारी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टने त्या संदर्भात देखील नियोजन केल्याचं ट्रस्टीने सांगितलंय। सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट। राज्य शासनाच्या प्राप्त आदेशानुसार ज्यावेळेस सर्व धार्मिक स्थळे खुले केली गेली, अगदी त्याच दिवशी माननीय अध्यक्ष विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शन आणि परवानगीने राज्य शासनाने केंद्र शासनाने देऊ केलेले विविध मार्गदर्शन तत्व आणि सूचना आदींचा अंगीकार करून विश्वस्त संस्थेने 16 नोव्हेंबर 2020 रोजी सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिर दर्शनासाठी खुले केले। त्यापूर्वी संपूर्ण पायऱ्यांवरती आणि रोपवेने येणाऱ्या मार्गावरती सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करण्यात आलेले आहे। भाविकांना 6 फुटाच्या अंतरावरती सुरक्षित अंतर अबाधित ठेवून दर्शनाची प्रक्रिया सुरू आहे। तासाला 360 भाविकांची दर्शनाचं नियोजन केलं जात आहे। विविध मार्गावरती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने सॅनिटायझर स्टँड, सोप डिस्पेन्सर यासह सोशल डिस्टन्सिंग आणि कर्मचारी वर्गाची नेमणूक करून मास्क व्यतिरिक्त भाविकांना मंदिरात प्रवेश निषेध केलेला आहे। यासह पासची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण करता येईल। मागील 20 दिवसांपासून सरासरी जर विचार केला तर 6,500 ते 7,500 दरम्यान भाविक दैनंदिन दर्शन घेत आहेत। मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सातत्यपूर्व भाविकांच्या दर्शनासाठी खुले आहे आणि अद्याप तो कुठलीही नियमबाह्य पद्धतीने दर्शन प्रक्रिया राबवली गेली नाही, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग अथवा शासकीय मार्गदर्शन तत्वांचा अंगीकार होणार नाही। मात्र अचानक होणारी गर्दी
कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासकीय मदत व मार्गदर्शन देखील तितकेच आवश्यक आहे. जगातून लवकरच कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना आई सप्तशृंगी मातेकडे भाविकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, सप्तशृंगी गड.